वाजले आहेत नाही म्हटलं सुमारे 3 संध्याकाळचे। तर 3 वाजल्यावर आपण आता इलाव इकडे खाली आपल्या या बागेत। तर कशाक माहिती आहे तर घरालागी आपले हे माड रुजवलेले होते, आपले हे घरगुतीच माड। तर ते माड आपल्या आता लावूचे आहेत आणि त्याच्यानंतर पोपळी म्हणजे सुपारीची झाडा ती पण आपल्याला लावूची आहेत। तर इलाव आता इकडे खाली आपल्या या बावीच्या या परिसरामध्ये। तर इकडे आपण आता ही पोपळी आणि आपले जे माड ते लावूया। तर मित्र हो, ही जी जागा आहे ती आमची दोघात हा। तर अश्वादाची आणि आमची। तर अश्वादान गेल्या वर्षी हे माड लावलं होते, तर बऱ्यापैकी झालेत छान असे। तर या साईड का थोडासा कसा रान वाढलेला दिसतं तुमका इकडे। तर रान आपण ह्यांना काढून टाकूया आणि त्याच्यानंतर मग आपण हे माड आणि पोपळी लावूया। तर अर्ध्या भागाचा ना मित्रांनो इकडचा रान काढून झाला, आई आणि इकडे गौरव हा। तर अर्ध्या भागाचा काढून झाला, तर इकडे आपण आता लावू चालू करूया आणि ह्या साईड का जा हा इकडचा, तर मग ते काढतील। तर मित्रांनो जाम धमक झाला। तर 5 आपण खड्डे मारला जे माडांका आणि पोपळींका लागणार आहे। तर 5 मारला, अजून 2-3 बाकी आहेत। तर धमक झाला, थोडंसं बोललो थांबूया। तर तिकडे हळूहळू गौरव खड्डो मारता। तर झालं कसं माहीत आहे, पाऊस पडता बारीक बारीक, त्याच्यामुळे कसं मच्छर पण चावूक लागली आहे। तर पायांकानं मच्छर चावता, त्याच्यामुळे कसं पटापट करूया ह्या। तर या साईड का बघताय गौरव। तर गौरव कितवीत आता? तर 8वीत। आणि मित्रांनो एकांना शेतीची खूप आवड आहे, तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे आपलं हो भावी शेतकरी या। तर युवा पिढींका थोडासा समजूक हवा ही शेती पण सोडून चालत नाही। तर आपण आता इकडे पहिलं आपण इकडे एक लावला होता यो माड, त्याच्यानंतर ही पोपळा आणि त्या साईड का 2 लावला आणि तो खड्डो खंता इकडे आहे। तर बस झालं बाबू, आणि या साईड का इकडे लावला। तर 3 माड आणि 2 पोपळी आपण आता लावून झाला मित्र। फायनली माड पोपळी आपल्याला लावून झाले आहेत। तर जास्त वेळ नाही गेलो, अर्धो पाऊण तास गेलो, कारण रान पण काढूचा होता थोडासा, म्हणजे जास्त रान वाढला नव्हता, पण जा काय बारीक जा रान होता नंतर परत वाढत जास्त, त्याच्यामध्ये अगोदर काढून टाकला। आणि तुमका दाखवत आहे किती काय काय लावलं आपण। या साईड का बघताय हा आपला माड म्हणजे नारळाचं झाड आहे, आणि त्याचबरोबर इकडे माडाचं झाड। तर 1-2 त्याचबरोबर इकडे पोपळ लावली आहे, आणि इकडे पण ही जी मोठी दिसते आहे ती पण मित्रांनो पोपळच आहे, आणि या साईडला पण पोपळ। तर 3 पोपळ आणि 2 माड झाले आपले, आणि या साईडला इकडे माड आहे, आणि त्याचबरोबर तिकडे एक माड, आणि या साईडला। तर टोटल आपले 4 माड आणि 4 पोपळी असे लावून झालेले आहेत आपल्या। तर बघताय तुम्ही, आणि थोडीशी गौऱ्यान पण आपल्याक मदत केला। तर बावीवरची तुमका ही बाग आपली नारळी पोपळीची तुमका माहीतच असतात, बरेच व्हिडिओमध्ये आपल्या या गावच्या तुम्ही बघितला असाल। तर या बागेच्या समोरच आपण ही आता हे माड आणि पोपळी लावला। तर मित्रांनो आपण माड पोपळी लावून आता इकडे तालीत इला। तर तालीत पाणी पण इला बराचसा। तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमका मी तालीतलो ह्यो भाग आपलो दाखवलो होतो। तर आहे तिकडे घमेल दुता आणि इकडे गौरव इकडे पार आहे। तर त्या साईडला आपलं हे आपले ग्रामदेवता केळंबी मातेचं मंदिर। तर चला, तर त्या साईड का आपली घरची मंडळी दाढ काढतात। दाढ म्हणजे भाताचं जे रोप असतं ना, तर ते। तर चला, तर मगाशी आपण तिकडे होता तालीत, आणि आता आपण इला इकडे। तर इकडे दाढ उठवतं तिकडे, म्हणजे दाढ काढतं तिकडे। सांग गदा गाणी बिनी काहीतरी उडवा, काहीतरी कणकवलीची। तर या साईडला आपल्या इकडे फॅमिली आहे, आणि तिकडे तेजू नाना आणि त्यांची मंडळी तिकडे दाढ काढतात। हे गाणं म्हण काहीतरी सांग, काय ते दाढ त्या
हां तर कणकवलीत तरव म्हणतात आणि आमच्या इकडे दाढ. तर कसा प्रत्येक जसा कोसा कोसा तुम्ही जाशाल ना तशी तशी भाषा ती बदलत जाता. आणि इकडे येवा शाळेत नाही इला आणि दाढ काढूक लागला. तर इकडे बघतास तुम्ही ना ही जो तरवो म्हणजे आमच्याकडे दाढ म्हणतात. तर इकडे पेंडी इकडे बांधून ठेवलेली अशी ना पेंडी बांधून नंतर मध्ये त्याचा वजा तयार करतात मोठा. तर पाऊस पण बघा तिकडे पण मच्छू दादा नाही तिकडे जाऊया आपण. काय म्हणतो तर पावसाची झलक दिला ना पावसाना. आणि इकडे बघतास तुम्ही इकडे खोळ वगैरे खोळ म्हणजे हे बघ तुमका समजता. इकडे बघतास तुम्ही हो प्लॅस्टिक जो आपलो कागद हा कोट कोट हा शेतकऱ्यांचा आमचा हे कोट हे बघा. हा इकडे लावणी लावलेली दिसता तुमका इकडे या साईड का. तर ती पट्टी जी हा ती तेजूंची म्हणजे रुपयांची पट्टी. आणि पावसान जाम जोर केला ना. तर लावणी लावताना मित्रांनो पाऊस येऊ थोडंसं होत तर बरा करता. जर पाऊस जर असं पडलो तर पटापट तशी आपली लावणी म्हणजे भात शेती जी आपली हा ती पटकट होऊन जाईल. लावणीचं सीझन जो असा तो आपण मगाशी ना तिकडे होता तिकडनं आता इकडे इला अश्वदा इकडे दाढ काढतात आणि इसवादा. तर बघताच कशी दाढ काढतात ते. ही कोणा नवीन अरे पाहुणे आहेत ती आमची. तर बरीचशी ना दाढ उठवला नाही हा आजच सुरुवात केला. होय बारक्या बरा. तर इकडे पण बघताच बरीचशी मंडळी आहेत गुरवाडची पण तिकडे. तर तिकडे बऱ्याचशा मंडळींनी लावणी लावला नाही. तर छान वाटतं असं बघून आणि पाऊस पण येता. तर इकडे ही बारकीशी बावडी आहे त्याच्यात ही दाढी आपण धुवू ठेवला ना आंघोळ घालतात आंघोळ. तर ही नंतर मग कशा माहिती आहे धुवून जी माती जी असतात ना मित्रांनो ती काढूची लागता. ती काढल्यानंतर मग ती तिकडे लावणी लावलेली बघताच तुम्ही तशी ती लावणी लावतात. तर आजच ना मित्रांनो लावणी चालू केला नाही आपल्या ह्या घरच्यांनी आणि आपण आजच इला. तर त्याच्यामुळे कसा उद्या तरी त्यांना आपण मदत करूया. परवा चाललो आपण मुंबईत. तर इकडे फणस बघा इकडे ते जो कापोगीवर कोआ. तर इकडे अजून पण आमच्याकडे फणस भेटत पावसात. तर मित्रांनो पावसानं थोडंसं ना विश्रांती घेतला ना तर मग अशी बरोच पाऊस लागलो. आणि आता आपण चाललो तिकडे मच्छूनाकडे. तर तिकडे पण होत तिकडे पण दाढ काढतात. तर त्यांना पण थोडंसं घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तर बरं वाटतं मित्रांनो कसं माहिती आहे गावीला ना की वेळ पण कसं निघून जातं. सकाळी आपण फक्त घरी होता आणि दुपारनंतर मग आपण 2-2:30 नंतर इकडं. तर 2-2:30 नंतर आपण इकडे हिला खाली आपल्याला ते माडपोपळी लावायची होती ते. आणि तिकडनं नंतर मग आपल्याला दिसली ही आपली कारण आज तयारी करणार नव्हती इकडे लावणी लावची. तर पण आज सुरुवात केलं आणि तर आपण जाऊया तिकडे. तर आमच्याकडे एक कसा बरा काय माहिती आहे एकामेकाक ना मदत करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघताच. तो खा गेलो तर हिला होता मच्छूनाला भेटो. तर मच्छूना तिकडे आहे तिकडे पण जाऊया. तात्पुरती इकडे बघताच तुम्ही इकडे संध्यावहिनी आणि आपल्या इकडे सुनील दादा. तर बरी आहे येता ना लवकर. तर पाणी वगैरे असला तर ना मित्रांनो पटकन येता. पाणी पाऊसच काय हो
तर अधूनमधून पाऊस लागतो त्याच्यामुळे कसं नाही तर कसं एवढ्यात ना आपली इकडेची ही जी आपली ही जो भाग आहे तो एवढ्यात लावून झालो असतो लावणीन. समोरचा मित्रांनो जो काय नजारा आहे ना एक नंबर. तर आपली ग्रामदेवता केळंबिका माता, त्याचबरोबर इकडे आपली जी शेतकरी मंडळी आणि त्याच्यासोबत आपलं छान असं निसर्ग. तर मच्छुरांना ना तिकडे जी दाढ काढलेली आहे ना तर तिकडे पेंडे धुता. तर कसे धुतात ते पण तुमका दाखवते. मग आपण ते बावी धुताव ना तर बावीत जो पेंडे दाखवले होते ना ते असेच टाकून ठेवलेलं ते पण नंतर ते धुतील. पण इकडे जे आपला तालीचा जा पाणी आहे वाहत येणार त्या पाण्यात मच्छुरांना आमचं ह्यो पेंडे होता. तर छान वाटतं चिखलात असा चलो. कारण शेतकऱ्यांची मित्रांनो लाईफ ना हीच आहे. कारण कसा माहीत आहे पूर्णपणे आमच्याकडे ना 12 महिने शेती चालता. त्याच्यामुळे कसा शेतकऱ्यांचा पॉट ह्याच्यावरच आहे. तर हिला मी इकडे मच्छुरांकडे आणि त्या वरच्या तालीचा पाणी ना सगळा खाली असा वाहत वाहत ना खाली येता. तर अशो ना ह्यो पेंडिओ धुवचे लागतात. आजच चालू केलास ना? जोर करा लवकर. तर किती माहिती आहे माती जी असताना मित्रांनो चिपकलेली ती निघूक हवी ती. तर त्याच्यामुळे हे धुवचे लागतात. तर हे बघा. तर हे इकडे बघताच तुम्ही हे भावी शेतकरी आहेत आपले. तर आमचं भावेश पण मित्रांनो बघू गेलास ना तसं तर शेतीच्या कामाक ना बरोच उपयोगी पडता. हां तर एक व्हिडिओ अपलोड बघितला असेल तुम्ही ना भात झोडूच्या टायमिंगचो. ट्रॅक्टर पण धरतात हा मग. तर कितवीत बाबू आहे? तर 5वीत हा. पण त्याचं जो काम करू तो जोश बघा काय तो. कानू खुर्ची कसली घेतला ना बघा इकडे. तर आमच्याकडे इकडे ना तिरवडा म्हणतात. तर बरेचसे तिरवडा आहेत बघता तुम्ही तिकडे आता बघ. तर ह्या असं पाटाचा टाईप बनवलेला पण जा खरा तिरवडा मित्रांनो इकडे आहे बघा. हा बघा. बऱ्याचशे लोकांची म्हणजे आजपासून सुरुवात झाली आपल्या लावणी या. तर अगोदर आपण पेरणीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. तर अगोदर आपण केलो होतो. नाही बघितलं असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा आणि तो आवर्जून तो व्हिडिओ बघा. तर इकडे आपले गुरववाडीतली पण काही मंडळी आहेत ती पण तुमका दाखवतो आहे ही लावते आपण. तर या साईड का आपलं ह्यो व्हाळ आणि त्याचबरोबर इकडे बघताच तुम्ही इकडे पण बरेचसे तरवे काढतात इकडे ह्या साईड का. तर इकडचं पण तरव बघू म्हटलं की दाढ छान येली आणि छान रुजली आहे. तर बरीचशी मंडळी जमात बरीच आहे इकडे पण. तर मित्रांनो ही आवड असता शेतीची. तर बघताच एवढ्या लहान वयात पण मित्रांनो मळ्यात येणं म्हणजे ही काही खायची गोष्ट नाही आहे. तर इकडे हत मंगो नाही लो. त्याचबरोबर ह्या साईड का पण हत. तुका तिकडे शोधतोय तू इकडे येईल. तर इकडे पण ना मित्रांनो ही दाढ काढतात. गाणी बिनी काय ती म्हणा. मग म्हणा तू म्हण खारेपाटणचा तिकडचा म्हण काहीतरी. तर या साईड का त्याचबरोबर तिकडे तर कशी माहिती शेती पण थोडीशी मित्रांनो जमात लागतात. तर मळ्यात मित्रांनो येईल ना की कोण ना कोण आपले ना गावातले वाडीतले ना भेटतच असतात. तर आपले पण जे गुरवाडीतली जी मंडळी आहे ना बरेचसे आपल्या वळ लागतात. तर त्याच्यामुळे ना आता आपण तिकडे होतो भरत शरदकडे. त्याच्यानंतर आता इलाकडे वरती. तर आमच्याकडे काका आपण इकडे हत वरच्या साईड का ते तुम्हाला दाखवूया. तुम्ही बघता ना हे मंचेकर कंपनी इकडे दाढ काढता. काय गे बरी आहे ना बहिले ना हे दोघदान येऊचेत की काय होय. नाही थोडी तरी शेती करू हवी ना. शेती सोडून चालत नाही.
काय रे सकाळी हो वाय वाय अशीच तर व्हाळात तुम्ही बघता इकडे तर बराचसा पाणी इला आणि मित्रांनो पलीकडे पण तिकडे बघतास तुम्ही तर ना इकडे पण ना लावणी लावला नाही आहे तर हे बघा आणखीन मित्रांनो काय माहीत हा जी काय मजा असता जे काय क्षण असतं जे आनंदाचे ते ना मित्रांनो म्हणजे कसा जे चढणीचे मासे त्याचबरोबर चढणीचे कुर्ले जी पकडू जी काय मजा असता त्याचबरोबर शेतीच्या कामामध्ये जी काय मस्ती असतात ना मित्रांनो ती फक्त आपल्या ह्या कोकणातल्याच गावी आपल्याक अनुभवूक भेटतली तर त्याच्यामुळे ना जे क्षण असतात ते आनंदाने जगून घ्या రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి तर भावेशांना पाणी हवं होतं आमका त्या दळ्यात तर ह्या दळ्याचं पाणी ना त्यांनी पाटण कसा त्याने हाणला बघा बघा आणि आता हे बंद केला आणि थोडासा आता कसा पाणी भरपूर झाला तिकडे त्या दळ्यात हा तर असं पाट त्यांनी केला बघा उतार चढत दाखवतंय बघा तर पाणी जसा दळ्यात असला ना की दाढ पटकन निघता तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित त्यांनी पाणी तिकडनं आता हकडे आणला तर आता सुमारे ना मित्रांनो 6-6:30 वाजलेत आणि बरेचसे आपल्या ह्या शेतकरी मंडळीचा आता परतीचा प्रवास चालू आहेत म्हणजे घर कसं जवळ असल्यामुळे कसं माहीत आहे मित्रांनो तर 6-6:30-7 वाजेपर्यंत ही घराजवळची शेती आपण करू शकता म्हणजे जी कामं जी असतात शेतीची आणि लांब असला तर कसा 5-5:30 वाजताच मग तिकडे निघायचं लागतं तर पाऊस थोडंसं शांत झालो तर हकडे बघा इकडे मळ्यात आमका ना चिखल करताना काय माहित आहे कुर्ली भेटली आहे बेंडलो ना यो पण काळो आयो हा तर मित्रांनो अवस्था बघता चेहऱ्याची काय झाली माहिती आहे आणि आता वाजली आहेत 7-7:30 आणि काळोख होत थोड्याच वेळाने आणि आता आम्ही जाता आता घरी परती हा परतीचा प्रवास आता मित्रांनो आणि व्हिडिओ आपलो आजचा हा ब्लॉग हा व्हिडिओ हा तो मी उद्या कंटिन्यू ठेवणार आहे तर उद्या इकडे जर पाऊस पडलो तर आपण इकडे लावणी लावणार आहोत नाही तर मग तिकडे खाजनात जाऊ म्हणजे दुसरी जिकडे आपली भात शेती आहे तर तिकडे जाऊ आम्ही सुप्रभात मित्र हो नमस्कार मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो 2 दिवस सुट्टी भेटली कामावरनं आणि थेट इले आपल्या गावी तर लावणीचं सीझन चालू आहे तर त्याच्यामुळे कसं 2 दिवस जाऊया बोलो गावी मदत करूया आपल्या घरच्यांका तर इलय गावी तर परवा दिवस आपण ओकागाडे मित्रांनो बसला होता बोईसरवरून आणि ती 7-7:30 का इली कणकवलीवरनं मग थेट आपण लालपरी पकडून इलाव 10-10:30 वाजले ऑलमोस्ट घरी येईपर्यंत तर लालपरी पकडून आपण घरी इलाव आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे
म्हणजे फ्रेश वगैरे होऊन आपण काल आता आपलं उपासच होतो, तर त्याच्यामुळे कसं जे काय फराळ होतो ना तो खाल्लो थोडंसं, आणि थोडंसं मग तर अर्धा तासला फक्त डुलकी घेतली, कारण जागरण जा परतचा जो डुलकी घेतली. आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर मित्रांनो आपण गेला बागेत. तिकडे आपल्या घरालागचे ना मित्रांनो आहे ना आमचे माड पोपळी रुजवला नव्हते, तर तो माड पोपळीची जी झाडं होती ती आपण लावू बागेत गेला होता, तर तुम्ही कालच्या दिवसात बघितलं असाल. आणि त्याच्यानंतर मग लगेच तसंच मग गेलं आहे आपल्या भाटेवर. तिकडे आपली घरची मंडळी दाढ काढत होती. दाढ म्हणजे जे भाताचं जे रोप असतं छोटंसं ते, तर आमच्याकडे दाढ बोलतात, काय काय लोक तरबो बोलतात, तर ते मित्रांनो तिकडे काढत होती. तर पूर्ण कालचा दिवस आपण तरवा म्हणजे दाढ काढण्यात गेला. तर मित्रांनो कसं माहीत आहे, जर पाऊस पडलो ना तर आपण ते जी कालची दाढ काढली होती ती दाढ घेऊन मग आपण जाणार आहोत तिकडे खाजनात. आणि जर पाऊस नाही पडलो तर भाटीवरच आपण लावणार आहोत. तर त्याच्यामुळे चला जाऊया. आता वाजलेत ना मित्रांनो 7 वाजलेत, आणि तरी पण खाली आपली शेतकरी मंडी सकाळी लवकर येऊन ना पावर टेलरचा आवाज येलो तसंच मी खाली येईल आहे. तर काय काय मंडळी 6 वाजता दिलेली आहेत, पाऊस बारीक बारीक पडता. तर चला जाऊया. आता आपण पहिला आधी चहा वगैरे पिऊया. चहा पिऊ नंतर मग काय ते थोडासा खाऊया, पोटात ढकलूया, नंतर थेट जाऊया आपल्या मळ्यात. नंतर कसं एकदा कामं सुरू झाला की खाण्यापिण्याचा विसरून जाता. तर चला जाऊयात आपण घरी पहिल्यांदा. तर गेल्या ब्लॉगमध्ये तुमका मित्रांनो सांगितलं होतं तर अळी घातलेली. तर इकडे बघता भेंडी आहेत, त्याचबरोबर मध्ये पालेभाजी आहे. तर गेल्या टायमाक आपण दळो दाखवलो होतो भाजलेलो. तर हे पण मित्रांनो गेल्या ब्लॉग का तुमका मी दाखवलं होतं. तर आमच्या इन्यानानं हे अळी घातला नव्हती. तर पडवळ दोडका त्याचबरोबर मध्ये काही नाही काय तुमका तोसा पण देतील. आणि जेव्हा गणपतीक आम्ही येऊ घावी तेव्हा तोशी आवर्जून चोरून खाणार आम्ही. तर बऱ्यापैकी आधी गेल्या मग शिरडा तुमका बारकी दिसली होती, आणि आता बघा मोठी. याच्यानंतर मग मांडव घालणार. तर मळ्यातना घरी येईल. मळ्यातना म्हणजेच आमच्या घराच्या परसवात ना. तर तुमका मगाशी दाखवलं छान असं नजारा आपलं सकाळचं. तर घरी येईल चाय पियालंय. चाय पियाल्यानंतर थेट ना आता नाश्त्याकच बसलं आहे, कारण काय माहीत आहे वाजले 7:30 पावणे 8 आणि आपल्याक जाऊचं काम आहे. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे लवकर ना नाश्ता करून जाऊया, कारण एकदा कामात सुरुवात झाली काय खाऊ भेटणार नाही. तर आज हा असा आपल्याकडे फोडणीचं भात. तर आईन भात भाजला आणतो तो बोलो खाऊया जाऊया. आणि आम्ही दोघाच जण आई आणि मी जाऊ, पल्लू त्रिशा जयू मुंबईकर. तर त्याच्यामुळे पटापट खाऊया आणि जाऊया. तर इलावता भाटीयर, आणि भाटीयर अन्नदादा इलो नाही म्हणून आणि आता भाऊ गेलो होतं. आणि येताना इकडे मग ही दान बाटल्याची लावणी बघताय, छान पद्धतीने इकडे लावलेली आहे. तर मित्रांनो काय माहीत आहे आता चिखल करून झालेली आहे, आणि भांग्याची जी बाजूची मेरा असतं ना म्हणजे जो ह्यो बांध तो ह्यो असो घालूचा लागता. तर जाडसूड वगैरे घातलात ना तर बरो पडता त्या चरणाचं लोक. खायच्या गावचे तुम्ही? खायच्या वाडीरले? खायच्या घरातले? तर इकडे अश्वादा हिस्वादा त्याचबरोबर पत्या, आणि तिकडे काकी लावणी लावूक चालू केला नाही या. तर यावा मित्रांनो तुम्ही पण मत्तिक. तर तिकडे चिखल चालू आहे आणि या साईड का लावणी. तर मित्रांनो फायनल आपलं हे चिखल झालेलो आहे, आणि इकडे आमचं सत्तोना ना खत मारता. तर मित्रांनो पॉवर टेलरचा ना आवाज येत असाच मोठो, त्याच्यामुळे कसं माहिती आहे तुमचा आवाज कमी येत. तर पाठीमागे बघताय परत चालू झाली चिखली का, आणि अधीक्षा वहिनी येईल तिकडनं. मावरा आणलं की काय? तर काय माहीत आहे खायचा पण काम असून देता छोटा नसता, कमी नसता. त्याच्यामुळे कसं खायचा पण काम तुम्ही ना आवडीन केलात ना
ता बरोबर होता. तर त्याच्यामुळे मित्रांनो शेती हो विषय कसं आता बरेच ठिकाणी कमी होत चाललो हा. पण काय माहीत आहे, आपण जर आता युवा पिढीने जर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही ना तर पूर्णपणे शेती तो ऱ्हास होणार हा. तर कसा माहीत आहे, आपण इतर शहरामध्ये राहत आहोत पण आपली जी गावाकडली जी म्हातारी मंडळी आहेत तीच मोजकी शेती करतात. पण कसा माहीत आहे, त्यांना पण हातभार लागो हवो. तर त्याच्यामुळे तुम्ही लावणी किंवा भात कापणी या दिवसात ना मित्रांनो थोडी का 2 दिवस काय होईना तुम्ही सुट्टी काढून ना आवर्जून गावात यावा. त्यांना थोडं हातभार लावा. त्यांना पण थोडीशी हातभार लावलाच ना की त्यांना पण बरा वाटतात. तर आपण पण 2 दिवसच आहो. कालचा दिवस नाही आजचा दिवस, उद्या आपण जाणार. पण माहीत आहे आपल्याकडे म्हणजे कसं माहिती माका लॉकडाऊनपासून ही सवय झाली आपल्या इकडे गावी येऊची. नाही तर लावणी किंवा भात कापणी पहिलं यायचं ना, एवढी आवड नव्हती तेव्हा. पण आता कशी आवड निर्माण माका झालेली आहे. त्याच्यामुळे कसं माहिती आहे, सुट्टी भेटली की गावी येतो आहे मी. तर चला परत आता लावणी चालू आहेत. तर मग तुमका दाखवलं तिकडे अश्वादा लावणी लावित होतो. तर ते तिकडचे जो पट्टो ते लावून घेणार आहेत आणि आमचा पट्टो हे आपण आता लावून घेऊया. तर मगाचपासून ना मित्रांनो असाच वातावरण ना, बारीक बारीक काहीतरी पाऊस पडता पण गरम पण तेवढाच होता. तर इकडे ना लावणी सुरुवात झाली आपल्या. पण पुढच्या भांग्यांका पाणी नाही म्हणून काय माहीत आहे, इकडे आपण ही अरेंजमेंट करून ठेवतो आता. तर कल व्हाळाचं पाणी दाखवलं होतं, तर ह्या व्हाळाचंच पाणी आता आपण ना घेणार आहोत इकडे. तर आशिष घाडी यांचं पण आगमन झालेलं हा. तर मंडळींनो फायनली ना आम्ही आमच्या भांग्यात लावणी लावणं चालू केला. तर अशा पद्धतीने ना मित्रांनो ही लावणी लावली जाता. कारण आडवी लावलाच ना नंतर मग ती उभी होत ना गे. आणि तुम्ही पण यावं आमच्या मदतीक. तर अधीक्षा वहिन्या, त्याचबरोबर इकडे भारती, सत्तो आणि इकडे सुभादा आणि त्या साईड का अश्वादानी होत. तर तिकडे ना चाय पियोग बोलवतात. तर जाऊया चाय पियोग. तर मित्रांनो ना भिजोग झाला. तर अश्विनी वहिनींना चाय आणला ना, बोललो चाय थोडीशी पिव, त्याच्यामुळे कसं थोडीशी तरतरी येत. चहा बिस्किट आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी. चाय मेन म्हणजे काय माहिती आहे, चाय हवी, थंडी एक चाय. तर तलब बिलब बिले ना तर चाय थोडीशी कशी ती तरतरीपणा येतात. तर अश्विनी वहिनी इकडे चाय आणला आणि बिस्किट काय वगैरे पोळी वगैरे सत्य चाय दर. अश्विनी वहिनींना छान असे इकडे ना पोळी म्हणजे आंबोळी घेऊन येली. तर न्याहारी आमची हीच आहे मित्रांनो. तर भाकरी, काळी चाय आमची फुटी चाय आणि ही आंबोळी. तर मित्रांनो फुटी चाय पिऊ घ्यावा. तर चाय पियाला आणि परत जाऊया तिकडे, वनवूया, थोडासा काम करूया. न्याहारी अजून करूची आमची थोडीशी. त्यांनी हाणला ती पोळी आणि बिस्किटा खाल्ला आणि चाय पियाला. तर इकडे आमचे दुसनकर काकी इकडे पण लावणी लावूक चालू त्यांनी केला नाही. फायनली आमचा ह्यो भांगो लावून झालेलो हा, एक भांगो, आणि पुढचे 2 भांगे लावचे आहेत. तर आता बाजूच्या ह्या भांग्याक आम्ही चालू करता आहोत आणि तिकडे सत्तोनांना खत मारता. तर 1, 2, 3 आणि 4. तर आत्ताच्या इडीक किंवा संध्याकाळी हे 4 भांगे पूर्ण होत हवे.
आपण सकाळी फोडणीचं ना भात खाऊन लावतो आणि इकडे आता न्याहारी काय माहिती भाकरी आणि माझी आवडती भाजी चवळीची आहे. तर चला पटापट ना न्याहारी करूया. तर इकडे येल्यावर मित्रांनो कसा वाटतं बघा, पूर्णपणे छान असा. तर वाजले दुपारचे 1:30 आणि आता आपण चालला जेवक. तर कसं माहिती आहे घरी म्हणजे घराच्या बाजू जर शेती असली ना तर ह्या बरा पडतात. तर घरीला जेवला, थोडासा आराम केला की परत गेला आपण शेतीत. तर चला जाऊया पटापट घरी आणि जेवून येऊया. 2 hours later. तर मित्रांनो दुपारनंतर थेट तुमका आता भेटत आहे. तर किती माहीत आहे दुपारी जेवण झाल्यानंतर थेट गेलो आम्ही तऱ्यात. तऱ्यातनं योग आपला 3:30 पावणे 4 झाले आणि 3:30 पावणे 4 झाल्यानंतर जे काय भात शेतीत जे बनवलं होतं ना ते आतापर्यंत, त्याच्यामुळे कसं व्हिडिओ करू काय भेटलो नाही. तर आता येलो होतो परत घरी, कारण आपल्या 2 फाळ लागणार होते आपल्या पॉवर टेलरचे. तर ते घेऊ गेला होता, ते आता घेऊन जाऊया तिकडे. तर बरीचशी आपली आजची ही म्हणजे आजचा बराचसा काम झालेला आणि पहिलो दिवस आज म्हणजे कालपासून सुरुवात झाली होती, पण आज पहिलो दिवस बोलतात ना लावण्याचं तो बऱ्यापैकी चाललो हा. पण त्याच्यात 2 मेंबर आमचे कमी झालेत, म्हणजे कसं अनुआदा आणि अनादाची बायको. अनादाक बरा नाही. तर चला. तर हे 2 फाळ मित्रांनो बघतात, हे 2 फाळ आहेत ते आपल्याला घेऊन जायचे आता तिकडे. तर दुपारच्या जेवणानंतर मित्रांनो म्हणजे आपण तऱ्यात गेला होता. तऱ्यात गेल्यानंतर जे का आम्ही बनवला होता ना, तर सकाळी ते 2 भांगे लागले होते आणि दुपारनंतर 1 आणि 2. तर टोटल आज 4 भांगे झाले आहेत आणि गेलेत व्हाळ्यावर. तर व्हाळ्यावर पण आपण पण जाऊया आणि या साईड का दाढ अजून काढूची बाकी आहे. तर ह्यो एक कोपरो आणि तो कोपरो ते नंतर लावणार. तर दुपारी म्हणजे मगाशी आम्ही इल्यापासून ना अजिबात थावारलेलं नाही आणि ह्यो भांगो चिखल केला. त्याचबरोबर ह्यो भलो मोठो भांगो तुम्ही बघतास, तर ह्यो चिखल केला. तर आता वाजले 6:30. तर इकडची ही जी बघतात बाहेरच्या भांग्याची, तर ती लावणी लावून आता संपात आणि 6:30 नंतर परत. तर मित्र हो समोर बघताय वाजले आहेत आता 7 साडेसात झाले आहेत आणि थोड्याच वेळाने काळोख होत. तरी पण आपली ही घरची मंडळी बघा तिकडे लावणी लावतात. तर मंडळीनं आता येईल इकडे भाटेवर. तर 7 साडेसात वाजले आहेत आणि 7 साडेसात वाजल्यानंतर आता आपण चाललो घरी. आणि अधीक्षा वहिनी, सुभादा, सत्तो म्हणजे आमची घरातली मंडळी तिकडे व्हाळारच तिकडे लावतात. तर तिकडे लावणी लावतात अजून पण. तर एक भांगो राहिलो होतं, त्याच्यामुळे कसं एका भांग्यासाठी आपण तिकडे जाणं म्हणजे पॉवर टेलर वगैरे नेणं कठीण जातं, म्हणून ते म्हणतात उरकून येऊया. तर भाटीवर आज मित्रांनो सकाळपासून बघलाच तुम्ही, काल आपण दाढ वगैरे काढली तिकडे आणि त्याच्यानंतर सकाळपासून आपण ही लावणी चालू केला लावूक. तर मी संध्याकाळी 4 वाजता येईल आहे, तऱ्यात गेला होता आपण. तर तिकडनं योग 4 वाजले. तर इकडे येल्यानंतर मग ह्यो भांगो आणि तो भांगो लावला आणि सकाळी आपण ह्यो भांगो आणि तो भांगो लावला. तर 4 भांगे भाटीयरले लावून झालं आणि व्हाळारले 2 भांगे लावतात आता. तर टोटल आपण 6 भांगेना मित्रांनो कवर केला लावणी लावून. तर चला आता आपण घरी परतीचा प्रवास धरूया, कारण आपल्याला जाऊचा उद्या मुंबई, त्याच्यामुळे आपण लवकर येईल, नाही तर आपण त्यांच्याबरोबर थांबला असता. तर काळोख पडा थोड्याच वेळाने आणि तिकडनं पाऊस पण येता. तर चला. तर मित्र हो आजचं हो व्लॉग कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा, कारण कालपासून आपण इकडे मेहनत करता. तर 2 दिवस भेटले आपल्या गावाक येऊ, सुट्टी भेटली कामावर ना, तर त्याच्यामुळे बरा वाटला त्यांना पण, कारण थोडंसं हातभार लागलो. मी काय जास्त एवढं काम केलं नाही, पण बोलतात ना थोडंसं हातभार लावलो की त्यांना पण बरा वाटता. तर एक गोष्ट आवर्जून सांगताय की मित्रांनो
शेतीविषयी नाही आता ऱ्हास होत चाललो आहे, तर त्याच्यामुळे आपल्या युवा पिढीने लक्ष देऊ हवं या गोष्टीकडे. जास्त काय सांगत नाही आहे. बघितलं असं तुम्ही आपण म्हणजे तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तर कशा पद्धतीने आपण शेती केली. तर चला ब्लॉग मी इथे थांबवतो. व्हिडिओ जर आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि काळोख जाम झालेलो आता.